काश्मीरच्या सीमेवर पहाटेचा थंडगार वारा वाहत होता आणि धुक्याची एक पांढरी जाड चादर सर्वत्र पसरली होती. त्या गोठवणाऱ्या शांततेत फक्त सैनिकांच्या जड बुटांचा आवाज आणि त्यांच्या श्वासांची लय ऐकू येत होती. कॅप्टन आदित्य देशमुख सीमेच्या अगदी टोकावर उभा होता. त्याच्या डोळ्यांत कमालीची सतर्कता आणि चेहऱ्यावर एक शांत पण पोलादी निर्धार होता. हातातील बंदुकीचा स्पर्श त्या थंडीत बर्फासारखा भासत होता. मागे उभ्या असलेल्या आपल्या तरुण जवानांकडे पाहून त्याने मनातल्या मनात स्वतःला बजावले, या पोरांच्या आयुष्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि या देशाच्या सन्मानाचीही. आज पुन्हा एकदा ही माती माझ्याकडून सर्वोच्च बलिदानाची अपेक्षा करत आहे. तो केवळ एक अधिकारी नव्हता, तर आपल्या पथकासाठी एक ढाल होता. आदित्यचा जन्म विदर्भातील एका छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला होता. लाल मातीत राबणाऱ्या वडिलांचे फाटके, बनियान आणि आईच्या साडीला पडलेली ठिगळ पाहून तो मोठा झाला होता. घराची परिस्थिती बेताचीच होती, पण आईवडिलांनी दिलेले संस्कार कोणत्याही श्रीमंतीपेक्षा मोठे होते. शाळेत असताना जेव्हा कधी तो शहीद सैनिकांच्या कथा वाचायचा, तेव्हा त्याचे कोवळे डोळे ओलावायचे. गावातील मारुतीच्या देवळात बसून तो तासनतास आकाशाकडे बघत विचार करायचा की एक दिवस मीही असाच या देशाच्या कामाला येईन. मातीच्या ढेकळांशी खेळताना त्याने मनात निश्चय केला होता की जो हात नांगर धरतो, तोच हात वेळ पडल्यास बंदूक धरून या मातीचे रक्षण करेल. त्याच्या आईने त्याला नेहमीच कष्टाची आणि प्रामाणिकपणाची शिकवण दिली होती, जी त्याच्या नसांसांत रक्तासारखी भिनली होती. लष्करात भरती होण्यासाठीचा प्रशिक्षणाचा काळ एखाद्या अग्निपरीक्षेसारखा होता. विदर्भाच्या कडक उन्हात तासनतास धावणे, रात्रीची अवघी 2-3 तासांची अपुरी झोप आणि शिस्तीचा तो कठोर पाढा. अनेकदा शरीराची साथ सुटायची, पाय लटलट कापायचे, पण मनातील जिद्द त्याला पडू देत नव्हती. त्या घामाच्या आणि वेदनेच्या प्रवासात त्याच्या सहकाऱ्यांशी एक अतूट रक्तापलीकडचे नाते तयार झाले. ते फक्त गणवेशातील लोक नव्हते, तर एकमेकांसाठी हसता हसता जीव द्यायला तयार असणारे एक कुटुंब बनले होते. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी जेव्हा त्याने आपल्या आईला पहिल्यांदा लष्करी गणवेशात पाहिले, तेव्हा तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरचा तो अभिमान आणि डोळ्यांतील आनंदाश्रू आदित्यसाठी जगातील सर्वात मोठे पारितोषिक होते. तिने त्याच्या कपाळावर टिळा लावला आणि तिचा हात थरथरत होता. जणू तिला जाणीव होती की तिचा मुलगा आता फक्त तिचा राहिला नव्हता, तो देशाचा झाला होता. पहिली पोस्टिंग थेट सीमारेषेवर मिळाली. घरून निघताना आईचे पाय जड झाले होते. तिने गळ्यात पडलेला देवाचा अंगारा आदित्यच्या हातात दिला आणि हुंदका आवरत म्हणाली, बाळा, स्वतःची काळजी घे. रोज देवापाशी दिवा लावीन तुझ्यासाठी. आदित्यने तिच्या खरखरीत हातांना आपल्या हातात घेतले. त्याचे स्वतःचे डोळे भरून आले होते, पण त्याने ते सावरले. हसून उत्तर दिले, आई, काळजी नको करू. तुझा मुलगा आता साक्षात भारतमातेच्या कुशीत आहे. तिथे ती माझी काळजी घेईल. त्या एका वाक्यात त्याने आपल्या भावनांना आवर घातला होता, पण मनात कुठेतरी घराची ओढ आणि आईच्या हातच्या भाकरीची चव रेंगाळत होती. सीमेवरचे दिवस अनिश्चिततेचे होते. कधी शांतता, तर कधी अचानक सुटणाऱ्या गोळ्यांच्या फैरी काळजाचा ठोका चुकवायच्या. एका काळ्याकुट्ट बर्फाळ रात्री गुप्तचर यंत्रणेकडून बातमी आली की शत्रूने मोठ्या संख्येने घुसखोरी केली आहे. आदित्य आणि त्याच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता मोहीम आखली. उभ्या चढणीचे डोंगर, हाडे गोठवणारी थंडी आणि समोर उभा असलेला मृत्यू, तरीही कोणाचेही पाऊल मागे हटले नाही. शत्रूने अचानक उंचीवरून गोळीबार सुरू केला. आदित्यचा जिवलग मित्र समीर, जो त्याच्यासोबत प्रशिक्षणापासून होता, तो त्याच्या डोळ्यांदेखत जखमी झाला. समीरला वाचवण्यासाठी आदित्यने स्वतःचा जीव धोक्यात घालून गोळ्यांच्या वर्षावात झेप घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीरने आदित्यचा हात घट्ट धरला. समीरच्या तोंडातून रक्ताची धार येत होती, तरीही तो हसून म्हणाला, आदित्य, माझ्या घरच्यांना सांग मी रडलो नाही आणि तू मागे हटायचं नाहीस. आपला तिरंगा त्या शिखरावर फडकलाच पाहिजे. समीरने आदित्यच्या हातांतच शेवटचा श्वास घेतला. समीरच्या जाण्याने आदित्यच्या काळजात जणू फाळणी झाली, पण त्या वैयक्तिक दुःखापेक्षा देशाचा विजय मोठा होता. त्याने आपल्या अश्रूंना आगीत रूपांतरित केले. त्याने एकट्याने शत्रूच्या मुख्य बंकरवर झेप घेतली. त्याच्या डाव्या खांद्यात गोळी लागली होती. जखमांमधून उष्ण रक्त वाहत होते, जे त्या थंडीत वाफाळत होते. पण डोळ्यांसमोर फक्त शहीद झालेला समीर, घरी वाट पाहणारी आई आणि देशाची सीमा होती. भारत माता की जय अशी गर्जना करत त्याने शत्रूचा खात्मा केला. तासनतास चाललेल्या त्या घनघोर युद्धानंतर जेव्हा सकाळचा पहिला सूर्य उगवला, तेव्हा भारतीय सैन्याने त्या शिखरावर पुन्हा ताबा मिळवला होता.
तिरंगा डौलाने फडकत होता, पण आदित्य रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्या तिरंग्याकडे बघत जमिनीवर कोसळला. लष्करी रुग्णालयात अनेक दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. शुद्धीवर आल्यावर त्याच्या उशाशी त्याचे आईवडील बसले होते. मुलाला त्या नळ्या आणि पट्ट्यांमध्ये बांधलेल्या अवस्थेत पाहून आईचे काळीज हेलावले. ती काही बोलणार इतक्यात आदित्यने डोळे उघडले आणि अतिशय क्षीण स्वरात विचारले, "आई, माझा समीर गेला. पण आमची पोस्ट सुरक्षित आहे ना?" मुलाच्या त्या शब्दांनी तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि नर्सचेही डोळे ओलावले. देहाच्या जखमांपेक्षा मित्राला गमावल्याची जखम मोठी होती, पण कर्तव्याचा विजय त्या जखमेवर फुंकर घालत होता. काही महिन्यांनंतर जेव्हा त्याला वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले, तेव्हा दिल्लीच्या त्या भव्य सोहळ्यात आदित्यला फक्त समीरचा चेहरा दिसत होता. गावी परतल्यावर संपूर्ण गावाने त्याचे जंगी स्वागत केले. फुलांचा वर्षाव झाला. पण आदित्य थेट समीरच्या घरी गेला. समीरच्या आईच्या पाया पडताना त्याला शब्द सुचेनात. त्याने आपल्या खिशातील समीरचा एक फोटो आणि त्याचे पदक त्यांच्या हातात ठेवले. ती आई रडली नाही. तिने फक्त आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, "माझा एक मुलगा गेला, पण दुसरा मुलगा देश वाचवून आलाय." तो क्षण शब्दांच्या पलीकडचा होता. सुट्टी संपून पुन्हा सीमेकडे निघण्याची वेळ आली. आईने पुन्हा एकदा बॅग भरली. यावेळी तिने सोबत गावच्या मातीचा एक छोटा गोळा दिला. वडिलांनी निरोप देताना फक्त खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यांत "परत ये" अशी आर्त हाक होती, पण तोंडातून शब्द फुटले नाहीत. आज कॅप्टन आदित्य पुन्हा त्याच बर्फाळ सीमेवर उभा आहे. काळ बदलला, जखमा भरल्या, पण देशाप्रती असलेली ओढ अधिकच वाढली. त्याला माहीत आहे की प्रत्येक वेळी जिवंत परत येण्याची खात्री नसते, पण त्याला हेही माहीत आहे की जोपर्यंत त्याच्यासारखा प्रत्येक सैनिक सीमेवर उभा आहे, तोपर्यंत या देशाच्या मातीला, इथल्या माताभगिनींच्या सन्मानाला कोणीही धक्का लावू शकणार नाही. एक सैनिक कधीच निवृत्त होत नाही. तो तर एक धगधगती मशाल असतो, जी स्वतः जळून देशाला प्रकाश देते. आदित्यच्या आयुष्याची ही कथा केवळ एका माणसाची नाही, तर प्रत्येक त्या घराची आहे ज्यांचे सुपुत्र देशासाठी सीमेवर उभे आहेत. संदेश: सैनिक म्हणजे केवळ गणवेश आणि बंदूक नव्हे, तर सैनिक म्हणजे त्याग, समर्पण आणि असीम धैर्याचे दुसरे नाव आहे. आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत, कारण सीमेवर कोणीतरी आपल्या कुटुंबाला आणि सुखाला मागे सोडून मृत्यूशी दोन हात करत आहे. सैनिकांचा सन्मान करणे म्हणजे भारत मातेचा सन्मान करणे होय. देशासाठी मरणारे अमर होतात, पण देशासाठी जगणारे आणि झुंजणारे खऱ्या अर्थाने वंदनीय असतात. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या.